नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तो म्हणजे हिंगोली जिल्ह्यामध्ये जे काही पोलीस पाटील भरती सुरू झालेली आहे, त्याच्यासाठी नेमकी तुमचा पात्रता काय पाहिजे, वय किती असावं किंवा तुम्ही अर्ज कशा पद्धतीनं संपूर्ण न चुकता अर्ज भरावा. संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टेप बाय स्टेप सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ पाहिल्याशिवाय तुम्ही अर्ज भरू नका. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आहोत हिंगोली जिल्ह्यामध्ये जे काही पोलीस पाटील पदभरती सुरू झाली आहे, त्याच्यामध्ये जर पाहिलं तर वसमत असेल, कळमनुरी असेल आणि हिंगोली या तिन्ही उपविभागाच्या जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत. जाहिराती तुम्हाला पाहण्यासाठी कसं पाहायचं काय नाही संपूर्ण आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम तुम्ही हिंगोलीच्या पोर्टलवरती आल्याच्या नंतर वरती 3 बाणावरती क्लिक करून सूचनावरती क्लिक करा आणि त्याच्यामध्ये भरतीवरती आल्याच्या नंतर तुम्हाला हे इथं पाहायला मिळेल. इथं बघा तिन्ही जाहिराती आहेत, त्यापैकी कोणतीही एक आपल्याला ओपन करायची आहे. ओपन केल्याच्या नंतर तुमच्यासमोर ही अशी जाहिरात ओपन होईल. या जाहिरातीमध्ये संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. फॉर्म तुम्हाला 12 जानेवारीपासून भरायचा आहे, 26 जानेवारीपर्यंत भरायचा आहे, रात्री 12 वाजेपर्यंत. त्यानंतर ही संपूर्ण माहिती इथं दिलेली आहे. ओपन प्रवर्गासाठी ₹1000 फीस आहे आणि जे काही आरक्षित घटक असतील त्यांच्यासाठी ₹800 फीस आहे. त्यानंतर मग इथं काही सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्या सूचना तुम्ही वाचून घेतल्या असतील तरी उदाहरणार्थ थोडक्यात सांगतो. किमान 10वी पास असावी, 26 जानेवारीपर्यंत तुमचं वय 25 वर्षापेक्षा कमी नसावं, म्हणजे 25 ते 45 वय असावं. गावचा स्थानिक रहिवासी असावा. ह्याच्यामध्ये त्यांच्याकडं एज व नॅशनॅलिटी म्हणजे वय व अधिवास नॅशनॅलिटी प्रमाणपत्र असावी. त्यांच्यावर कुठला गुन्हा दाखल नसावा. आधार कार्ड, मोबाईल नंबर असावा आणि कुटुंबातील 2 मुलांपेक्षा जास्त मुलं नसावीत. नॉन क्रिमिनल जातीमध्ये मोडत असेल तर नॉन क्रिमिनल त्यांच्याकडे असावं. EWSमध्ये असेल तर EWS त्यांच्याकडे असावं. अशा पद्धतीचं आहे. लेखी परीक्षा 80 गुणाची असेल, तोंडी परीक्षा 20 गुणाची असेल. लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला तोंडी परीक्षेसाठी पात्र होण्यासाठी 80 पैकी किमान 45% म्हणजे 36 गुण तुम्ही घेणं हे गरजेचं आहे. तरच तुम्हाला तोंडी परीक्षेला निवड होणार आहे तुमची. अशा पद्धतीची माहिती आहे. संपूर्ण ही माहिती तुम्ही ॲडमध्ये वाचून घ्या व्यवस्थितपणे. तुम्हाला त्याच्यामध्ये आणखी एक सांगतो की महत्त्वाचा मुद्दा ह्याच्यामध्ये तुम्हाला काळ्या शाईची बॉल पेनच परीक्षेमध्ये वापरायची आहे. हा मुद्दा पण लक्षात घ्या. चला तर आजचा व्हिडिओ आपण पुढे सुरू करूया की नेमकं तुम्हाला अर्ज कशा पद्धतीनं भरायचा आहे. या वेबसाईटवरती इथं आल्याच्यानंतर इथं बघा हिंगोली pp.recruitonline.in या संकेतस्थळावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर हे हिंगोली जिल्हा पोलीस पाटील पदभरती 2026 असं आलं जाईल. इथं आल्याच्यानंतर तुम्हाला नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा. याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. परंतु सर्वप्रथम त्याच्या अगोदर सांगतो तुम्हाला हा फॉर्म 5 स्टेपमध्ये भरायचा आहे. कसा? अर्ज भरण्यासाठी तुमची पहिली साइन इन तुम्हाला करून घ्यायचं आहे, ते आपण पुढे पाहणार आहोत. साइन झाल्यानंतर तुमचं जे काही कागदपत्र रिक्त जागा असतील ते संपूर्ण कुठलं तुम्हाला फॉर्म भरायचं आहे ते भरून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमचे फोटो, सही असेल आणि इतर कागदपत्र ते अपलोड करायचे आहेत. त्यानंतर निवडलेली जी काही जागा असेल त्याचं QRद्वारे म्हणा, UPI पेमेंट, गुगल पे काय असेल ते त्याच्यानुसार पेमेंट तुम्हाला करून घ्यायचे आणि त्यानंतर पेमेंट सक्सेस झाल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या अर्जाचे प्रिंटआउट काढून तुम्हाला तुमच्याजवळ ठेवायचे. चला तर आपण आता जे काही असेल तर नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करावर आपण क्लिक करणार आहोत. त्यावरती क्लिक केल्यावर तुमचं इथं अगोदर क्रिएट प्रोफाईल तुम्हाला तयार करायचं आहे. त्याच्यासाठी काय करायचं आहे, तुम्हाला तुमच्या TCवरती ज्या पद्धतीनं नाव आहे, आडनाव अगोदर असेल तर आडनावच टाका, नाव असेल अगोदर तर नाव टाकून संपूर्ण हे तुमचं TCवर जशा पद्धतीनं आहे किंवा तुमची 10वीची सनद जी असेल त्या सनदवर जशा पद्धतीचं आहे त्या पद्धतीने इथं टाकून घ्या. त्यानंतर तुमचा चालू असलेला मोबाईल नंबर टाका. पासवर्ड तुम्हाला जे ठेवायचा आहे तो क्रिएट करा, कारण की तो लॉग इन करण्यासाठी आपल्याला महत्त्वाचा आहे आणि मोबाईल नंबरसुद्धा आपल्याला लॉग इन करण्यासाठी महत्त्वाचा आहे. पासवर्ड वगैरे क्रिएट करून घ्यायचं आहे. आपलं जे काही प्रोफाईल असेल ते आपण इथं माहिती भरून घेऊन क्रिएट करून घेणार आहोत. आता बघा आपली ही संपूर्ण माहिती भरून घेतल्याच्या नंतर इथं क्रिएट युजर जे काही दिसत आहे, क्रिएट युजरवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर त्यानंतर मग आता इथं डायरेक्टली तुम्ही इथं टाकून लॉग इन करू शकता किंवा बॅकसुद्धा येऊ शकता आणि बॅक येऊन तुम्ही तुमचं जे काही इथं क्लिक हेअर टू लॉग इन फॉर ऑलरेडी रजिस्टर्ड कॅन्डिडेट ह्यांच्यासाठी नोंदणी म्हणजे आधीच नोंदणीकृत उमेदवारासाठी आपण प्रोफाईल बनवले आहे त्यांच्यासाठी लॉग इन करण्यासाठी याच्यावरती आपण क्लिक करू शकता. तुमचा जो काही मोबाईल नंबर आपण ठेवलेला होता तो मोबाईल नंबर आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि तुम्ही जो काही पासवर्ड सेट केलेला होता तो पासवर्ड आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे आणि पासवर्ड टाकून घेतल्याच्या नंतर इथं जो काही बॉक्समध्ये हा कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा व्यवस्थित तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे. टाकून घेतल्याच्या नंतर परत जे काही खाली लॉग इन आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. लॉग इनवरती क्लिक केल्याच्या नंतर हे असं आपलं प्रोफाईल डॅशबोर्ड ओपन होईल. आणखी आपल्याकडे भरण्यासाठी हा फॉर्म 12 दिवस 3 तास आणि 22 मिनिट असे सेकंद शिल्लक आहेत, म्हणजे किती दिवस आहेत हे आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे. इथं आल्याच्यानंतर बघा न्यू अप्लाय, पेंडिंग डॉक्युमेंट हे संपूर्ण इथं दाखवलेलं आहे. आपलं स्टेटस नॉट अप्लाइड इथं दाखवलेलं आहे. आता इथं जे काही आपला फॉर्म आहे ती माहिती भरण्यासाठी आपण पुढे सुरुवात
करणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, न्यू अप्लाय याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, तर पोलीस पाटील पदभरती इथं ऑटोमॅटिकली आलेलं आहे. पोलीस पाटील तुमचा जो काही प्रवर्ग असेल SC ST VGNT तुमचा जो आहे प्रवर्ग तो तुम्हाला निवडून घ्यायचा आहे. निवडून घेतल्याच्या नंतर सरनेम तुमचं जे काय असेल ते इथं सरनेम टाका, तुमचं नाव टाका, तुमच्या वडिलांचं नाव टाका. मराठीमध्ये इथं ऑटोमॅटिक आलं जाईल. जर येत नसेल तर तुम्ही एखाद्या Google टूलचा वापर तुम्ही करून घेऊ शकता. त्यानंतर इथं आईचं नाव तुमचं जे काही सनद वगैरे असेल ते नाव तुम्हाला आईचं नाव टाकून घ्यायचं आहे. वडिलांचं इथं जे काही तुमचे गार्डियन असतील किंवा वडिलांचं नाव वगैरे पालकाचं टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमचा आधार नंबर इथं टाकून घ्या, तुमची जन्मतारीख टाका. इथं मेल फिमेल निवडायचं आहे. आपलं जे काय असेल वैवाहिक स्थिती तुमची मॅरिड अनमॅरिड आहात का ते निवडा किंवा तुम्हाला अपत्य किती आहेत बघा. 3च्या वर जर असेल तर तुम्ही या ह्याच्यामध्ये बाद राहाल. 1 ते 2 पर्यंत जास्तीत जास्त तुम्ही हे करू शकता. तुमचं जे काय असेल ते तुम्ही लग्न झालेलं असेल तर निवडा, नसेल तर तुम्ही इथं अविवाहित केल्यानंतर हे पुढचे तुम्हाला प्रॉब्लेम येणारच नाहीत. जर नावात बदल असेल तर तुमचं हे करून घ्यायचं आहे किंवा नावात बदल आहे लग्नानंतर असेल ते तुम्ही हे ज्या काही महिलांनी अर्ज करत असतील लग्न झालेले असतील त्यांच्यासाठी हे त्यामध्ये करून घ्यायचे ते. त्यानंतर जे काही इथं तुम्हाला तुमचं हायेस्ट शिक्षण तुमचं काय झालं आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन, पदवी, 10वी, कमीत कमी आपल्याला 10वी पाहिजे. तुमचं जे काय असेल ते तुम्ही इथं निवडू शकता. तुमचं 10वीचं जर असेल तर मग इथं 10वीचं पासिंग इयर टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमचा 10वीचा सीट नंबर, रोल नंबर जो काही टाकायचा आहे आणि 10वीमध्ये तुमची टक्केवारी इथं तुम्हाला टाकून घ्यायची आहे. टक्केवारी टाकल्याच्या नंतर तुमचा जो काही सध्या रेसिडेन्शियल पत्ता आहे तो पत्ता टाकायचा आहे. तालुका, गाव, पिनकोड, तुमचा पोस्टल ॲड्रेस, मोबाईल नंबर ऑटोमॅटिक आला जाईल. ईमेल ID टाकून घ्यायचा आहे आणि जतन करा आणि पुढे जा याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर तुमच्यासमोर हे असं दाखवलं जाईल. इथं संपूर्ण तुमची माहिती आलं जाईल. एकदा व्यवस्थित तुमची आहे का चेक करून घ्या. चेक करून घेतल्याच्या नंतर संपूर्ण माहिती दिल्याच्या नंतर थोडं खाली स्क्रोल डाऊन करा. त्यानंतर मग तुम्हाला तुमचा जो काही जिल्हा असेल तर जिल्हा झाल्यानंतर तुमचा उपविभाग कोणता आहे उपविभाग निवडा. त्यानंतर तुमचा तालुका जो काय असेल तो तालुका निवडायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला रिक्त जागा निवडा. जिथली तुमची जागा असेल बघा इथं ऑटोमॅटिकली हिंगोली तालुक्यामधील तुमच्या कास्टसाठी कोणती जागा आहे ऑटोमॅटिकली तुम्हाला इथं दाखवलं जाईल. संपूर्ण माहिती आल्याच्या नंतर तुम्हाला इथं आय ॲग्रीवर चेकबॉक्स जो काय आहे त्याच्यावरती क्लिक करा. क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला परत अर्ज जतन करा यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर अप्लाइड बघा इथं ॲप्लिकेशन आपलं अप्लाइड आहे. स्टेटस सध्या इनकम्प्लीटच आहे का, कारण की आता पुढची स्टेप हे ग्रीनमध्ये आलं म्हणजे तुमचा हा एक टप्पा पार झाला. त्यानंतर आता पेंडिंगवरचं जे काही फोटो साईन आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यासाठी इथं मग पाहू शकता की इथं अपलोड फोटो साईन ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे. इथं केल्याच्या नंतर इथं तुमची जी काही फोटो असेल तो 20 KB मध्ये असावा, 160 ते 200 पिक्सलच्या मध्ये असावा. त्यानंतर तुमचा फोटो इथं अपलोड होईल. अपलोड फोटोवरती परत क्लिक करा. फोटो आला जाईल. परत तुमची इथं सहीसाठी तुम्हाला पण 160 ते 60 पिक्सलमध्ये पाहिजे, 10 KBच्या आसपास पाहिजे, तरच तुमची ही सही इथं अपलोड होईल. क्लिक करा. फोटो इथं तुमची जी काही सही असेल ते ऑटोमॅटिक आली जाईल. आल्याच्या नंतर मग खाली काय परत करायचं आहे, तुमचे ओके इथं संपूर्ण झालेलं आहे. हा पेज तुमचा फोटो अपलोड आणि साईटचा कंप्लीट झालेला आहे. परत मग तुम्हाला काय करायचं आहे, डॅशबोर्डवरती परत या. बघा हा दुसरा आपला स्टेप कंप्लीट झालेली आहे. त्यानंतर परत आता तुम्हाला पेंडिंग जे काही डॉक्युमेंट आहेत, तिसरा स्टेप महत्त्वाचा आहे, त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. पेंडिंगमध्ये तुम्हाला काय काय आहे, तुमचं आधार कार्ड पेंडिंग आहे. त्यानंतर 10वीची सनद पेंडिंग आहे. अधिवास प्रमाणपत्र म्हणजे तुमचं नॅशनॅलिटी डोमासाईल किंवा नॅशनॅलिटी तुमचं. त्यानंतर कास्ट आणि तुमचं नॉन क्रिमिनल जातीनुसारचं हे तुम्हाला कागदपत्र अपलोड करायचे आहेत. ते किती साईजमध्ये पाहिजेत, 200 KB पर्यंत पाहिजेत, PDF ओनलीमध्ये पाहिजेत हे कागदपत्र. अशा पद्धतीनं तुम्हाला हे इथं कागदपत्र आता एक एक अपलोड करायचं आहे. इथं दस्तऐवज निवडामध्ये तुम्ही एक एक घेऊन हे अपलोड करून घ्यायचे आहेत. पाहिजे आपले सर्व कागदपत्र अपलोड झालेली आहेत. आता अटॅच संपूर्ण आधार कार्ड, आपलं सनद असेल, नॅशनॅलिटी असेल, जात प्रमाणपत्र आणि जातीनुसार नॉन क्रिमिनल आपण हे संपूर्ण झाल्याच्या नंतर आपलं हे स्टेप पूर्ण झालेलं आहे. परत डॅशबोर्डवरती इथं क्लिक करा. इथं आल्याच्या नंतर इथं पाहू शकता कंप्लीट झालेले आहे. आता पेंडिंग आहे आपलं पेमेंट झाल्याच्या नंतरच तुम्हाला आता पुढे करता येणार आहे. आपलं हे संपूर्ण एकदा चेक करा, संपूर्ण माहिती बरोबर आहे का, आपल्या गावानुसार आपण हे निवडलेलं आहे का, करून घ्यायचं. पेमेंट म्हणजे इथं टाकायचं आहे, कारण की हे ऑटोमॅटिकली येणार नाही आहे. अगोदर इथं स्कॅन करा. स्कॅन केल्याच्या नंतर तुमचं हे पेमेंट करा. पेमेंट झाल्याच्या नंतर त्याची वेळ, तारीख, टायमिंग त्या याच्यावरती येतो आणि जे काही पेमेंट करतात त्याच्यावर UTR नंबर येतो, तो सुद्धा नंबर इथे टाकायचा आहे. चेकबॉक्सवर क्लिक करायचं आहे आणि नंतर सबमिटवर आपल्याला क्लिक करायचं. तर अशा पद्धतीनं संपूर्ण स्टेप बाय स्टेप आपण माहिती पाहिलेली आहे. अशाच पद्धतीनं तुम्ही माहिती पाहून तो आपला जो काही अर्ज आहे तो न चुकता भरून घ्यावा. अशा पद्धतीची छोटंसं अपडेट होतं ते आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. असेच नवीन अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात. चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन नक्की दाबा. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.